नमस्कार मित्रांनो मराठी कॅफेवाला या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसं करायचं। A to Z प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। प्रथम ब्राउझर ओपन करा आणि पॅन टू आधार लिंक असं टाईप करून घ्या। आता टाईप केल्यानंतर प्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लिंक आधार युजर मॅन्युअल हा ऑप्शन येईल। ही वेबसाईट ओपन करा। आता हे ओपन केल्यानंतर पहिला ऑप्शन जो होम ऑप्शन आहे तो निवडा। आता होम ऑप्शन निवडल्यानंतर खाली स्क्रोल करा। खाली स्क्रोल केल्यानंतर लिंक आधार म्हणून ऑप्शन आहे, तर तो पर्याय निवडा। आता लिंक आधार हा ऑप्शन निवडल्यानंतर येथे आपला पॅन नंबर आणि आधार नंबर येथे टाकून घ्या। वरती पॅन नंबर भरून घ्या आणि खाली आधार नंबर भरून घ्या। पॅन नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली येथे व्हॅलिडेट बटन आहे, उजव्या कोपऱ्यात व्हॅलिडेट बटन आहे, त्या व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करा आणि पुढे जा। कंटिन्यू टू पे ई पे टॅक्स म्हणून हा ऑप्शन निवडा। आता इथे पॅन नंबर 2 ठिकाणी टाकून घ्या। पहिल्यांदा पॅन नंबर टाका आणि कन्फर्म पॅन नंबर, म्हणजे एकच पॅन नंबर 2 वेळा भरून घ्या। आता इथे पॅन नंबर टाकून घेऊ आणि दुसऱ्या बॉक्समध्ये पण पॅन नंबर टाकून घेऊ। त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाका, जो तुमचा कस्टमरचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर भरून घ्या आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करा। आता तुम्हाला 6 अंकी ओटीपी येईल, तो 6 अंकी ओटीपी तेथे व्यवस्थितरित्या भरून घ्या। आता ओटीपी आपण भरून घेतलेला आहे। ओटीपी भरून झाल्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करा। आता परत एकदा ई पे टॅक्स म्हणून तिथे कंटिन्यू बटनावरती क्लिक करा। आता आपल्याला चलन भरायचं, तर इथं 3 ते 4 ऑप्शन दिसतील, पण त्याच्यातील आपण पहिला ऑप्शन निवडायचा। पहिला ऑप्शन इन्कम टॅक्स म्हणून हा ऑप्शन निवडायचा आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर आपल्याला चालू वर्षी करायचं लिंक, तर 25-26 निवडून आणि सेकंड ऑप्शन मध्ये तुम्ही टाइप ऑफ पेमेंट मेरिट इन्क्लूड, तर आपण खाली स्क्रोल करून ऑदर ऑप्शन निवडायचं। आता ऑदर ऑप्शन निवडल्यानंतर येथे पहिला जो ऑप्शन आहे फी फॉर डिले लिंकिंग पॅन विथ आधार हा पर्याय निवडा। तो पर्याय निवडल्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करा। आता तुम्हाला येथे दाखवेल की 1000 रुपये चलन भरायचंय, तर आपण कंटिन्यू करू। आता कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे पेमेंट मेथड येईल, तर आपल्याला कोणत्या पेमेंट मेथडने पेमेंट करायचं ते तुम्ही बघू शकता। डेबिट कार्डने करू शकता किंवा आरटीजीएस, एनईएफटी। आपण यूपीआय ने करणार आहोत, तर आपण शेवटचा पर्याय निवडू, यूपीआय म्हणून तो पर्याय निवडू। त्याच्यानंतर याच्यात तुम्ही कोणत्या बँक द्वारे करणार आहेत ते निवडा। मी एचडीएफसी मध्ये निवडतो, एचडीएफसी बँक म्हणून हा ऑप्शन निवडतो आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करतो। आता इथे पे नाऊ हा ऑप्शन निवडा। त्याच्यानंतर आय ऍग्री वरती टिक करा आणि सबमिट टू बँक हा पर्याय निवडा। आता आपण पेमेंट ऑप्शन वरती गेलेलो आहोत, तर येथे आपल्याला आता यूपीआय ने पेमेंट करायचंय। तुम्ही कार्डने करायचं तर कार्ड ऑप्शन निवडा आणि यूपीआय ने करायचं असेल तर यूपीआय ऑप्शन निवडा। आता मला यूपीआय ने करायचं तर मी यूपीआयच निवडतोय। त्याच्यानंतर यूपीआय ऑप्शन निवडल्यानंतर असा एक क्यूआर कोड जनरेट होईल, तो क्यूआर कोड जनरेट होईल, त्या क्यूआर कोडला तुम्ही पेमेंट करू शकता। आता त्या क्यूआर कोडला आपण पेमेंट केलेलं आहे, क्यूआर कोडला पेमेंट करून झालेलं आहे। आता आपल्याला पावती जनरेट होईल, ती पावती आपण डाउनलोड करून ठेवायची। तर मित्रांनो, तुम्ही अशा सोप्या पद्धतीने घरबसल्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता,
व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.